नमस्कार. डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता दामले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की निरोगी शरीर आणि स्वस्थ मन ही खरी सुखी आयुष्याची किल्ली आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो. आजसुद्धा अशाच एका विषयावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे कॅन्सर किंवा कर्करोग. हा शब्द ऐकला की तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे भीती. फक्त ज्याला कॅन्सर झाला आहे तो पेशंटच नाही, तर त्या पेशंटचं अख्खं कुटुंब, त्याच्या आजूबाजूचे, त्याचा मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांनाच भीती वाटायला लागते की अरे बापरे, कॅन्सर झाला आहे, आता काय करायचं. खरंच नावाप्रमाणे हा कर्करोग म्हणजे खरंच तसा आहे का, एवढा घाबरण्यासारखा, किंवा ज्याच्यावर उपचारच नाही आहे तसा? हे आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठीच आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर चकोर वोरा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर चकोर वोरा हे पुण्यातील एक नामवंत मेडिसिन ऑन्कॉलॉजिस्ट आणि हेमॅटो ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी आपलं MD मेडिसिन मुंबईच्या KEM हॉस्पिटलमधून केलं आणि त्याचप्रमाणे DM मेडिकल ट्रेनिंग, DM मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणजेच कॅन्सरवरील ट्रीटमेंटचं त्यांचं ट्रेनिंग हे त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून केलेलं आहे. सध्या ते पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ऑगस्ट 2019मध्ये त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये कॅन्सर केमोथेरपी किंवा कॅन्सर OPD आणि केमोथेरपी डे केअर युनिट सुरू केलं आणि याच युनिटच्या माध्यमातून आत्तापर्यंत त्यांनी हजारो कॅन्सर पेशंट्सना उपचार केलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्या या सगळ्या शंकांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा आज आपण डॉक्टरांना विचारूया आपल्या काय काय शंका आहेत ते. तर डॉक्टर, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे कुठल्याही सामान्य माणसाला कॅन्सर म्हटलं की सगळ्यात आधी भीती वाटते, तो घाबरून जातो. तर ह्याच्यावर आपल्याला उपचार आहेत की नाही हे जाणून घेण्याआधी मला सांगा, कॅन्सर किंवा कर्करोग म्हणजे नक्की काय? कर्करोग जसं तुम्ही म्हणालात की हो, भीती सगळ्यांना वाटते. फक्त तुम्हाला सर्वांना नाही, आम्हा डॉक्टर्सना पण कर्करोगाची भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण तो आजारच त्या पद्धतीचा आहे. पण आपण इलाजाविषयी पण बोलू त्याच्यात. तर कर्करोग म्हणजे काय? तर कर्करोग हा आपल्या स्वतःच्याच पेशींमधून तयार होणारा आजार आहे. हा काही संसर्गजन्य रोग नाही की कुठला बॅक्टेरिया आला आणि त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग झाला, काही व्हायरस आला त्याच्यामुळे कर्करोग झाला, असं फार क्वचित असतं. जास्तीत जास्त जे कर्करोग होतात ते स्वतःच्या पेशींमध्ये काही जेनेटिक चेंजेस, जीन्समध्ये जे गडबड होते, म्युटेशन्स होतात, तर त्यामुळे होणारा हा आजार आहे. हे जे म्युटेशन्स होतात, हे म्युटेशन्स आपल्या स्वतःच्या DNA मध्ये होत असतात आणि त्या पेशी म्हणजे रक्तपेशी आहे. समजा आता रक्तपेशीचा जो कॅन्सर आहे, कर्करोग आहे, त्याचं उदाहरण घेऊ. तर त्या एका रक्तपेशीमध्ये होणारं म्युटेशन, त्याच्या DNA मध्ये होणारा हा जो बदल आहे, तो ॲबनॉर्मल बदल किंवा ती जी चूक जी होते त्या DNA मध्ये, त्या म्युटेशनमुळे ही रक्तपेशी ही अनकंट्रोल्ड मॅनरनी, म्हणजे कंट्रोल त्याच्यावर राहत नाही, कंट्रोल सुटतो आणि ती मल्टिप्लाय व्हायला लागते, म्हणजे वाढायला लागते की 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8 होतात. आणि अशा पद्धतीने त्या डिवाइड होत राहतात, मल्टिप्लाय होत राहतात, ग्रो होत राहतात आणि त्यांची वाढ होऊन होऊन असंख्य रक्तपेशी एकाच पद्धतीच्या बनतात, जे की ॲबनॉर्मल आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट खूपच फाईन, एकदम सुपिरियर कंट्रोल मेथडनी कंट्रोलमध्ये ठेवलेली असते. की आपलं हिमोग्लोबिन जसं म्हणा,
की 12 ते 15च्या मध्ये असलं पाहिजे, 12 ते 15 ग्रॅमच्या मध्ये हिमोग्लोबिन असलं पाहिजे. बरोबर. पण तेच जर लाल रक्तपेशींची संख्या खूप वाढायला लागली, कंट्रोलच्या बाहेर गेली, तर 18, 20, 22 हिमोग्लोबिन सुद्धा होऊ शकतं. सो अशा पद्धतीने रक्ताचा हा एक प्रकारचा कर्करोग होऊन बसू शकतो. बरं. तसंच रक्ताच्या पांढऱ्या पेशी आहेत, त्यांची सुद्धा संख्या 4000 ते 11000 असली पाहिजे नॉर्मल व्यक्तीमध्ये. बरोबर. पण तीच जर अनकंट्रोल्ड किंवा म्हणजे आउट ऑफ कंट्रोल जाऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं, त्यांचे डिव्हिजन्स झाले, तर ते लक्षावधी लाखोंमध्ये जाऊ शकतात. अच्छा. आणि मग त्या सिच्युएशनला आपण रक्ताचा कर्करोग झाला असं म्हणतो. बरं. तसंच स्तनाचा कर्करोग, स्तनामधली एका पेशीमध्ये एक सिंगल एका पेशीमध्ये जरी अनकंट्रोल्ड पद्धतीने डिव्हिजन सुरू झालं, तर ती कर्करोगाच्या गाठीमध्ये रूपांतरित होऊ शकते. बरं. त्याला बऱ्याच ठिकाणी आपलं शरीर सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करत असतं, आपली प्रतिकारशक्ती सुद्धा अडवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून प्रत्येकाच्यात कॅन्सर होत नाही, प्रत्येकाला कर्करोग होत नाही. पण जेव्हा हा कंट्रोल किंवा हा जो शरीराचे जे नियम आहेत ते एका लिमिट नंतर कर्करोग बनतो, ती रक्तपेशी किंवा ती पेशी आउट ऑफ कंट्रोल जाऊन कर्करोगात कन्वर्ट होते. तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे कॅन्सर हा काही संसर्गजन्य नाही किंवा विषाणूमुळे होणारा आजार नाहीये. एका ह्यानी म्हणजे एका माणसामुळे तो दुसऱ्याला झाला असंही होऊ शकतं, असं होत नाही. बरोबर. पण मग कॅन्सर झालाय हे ओळखायचं कसं किंवा त्याची लक्षणं काय आहेत? सर्वसाधारण लक्षणे म्हणजे शरीरात कुठे नवीन गाठ उद्भवणे. समजा मानेत एखादी गाठ आली, स्तनात गाठ आली किंवा पोटात एखादी गाठ जाणवली, जांघेत गाठ जाणवली, कुठल्याही भागात शरीराच्या, किंवा मुखामध्ये काही अल्सर्स आहेत. आपण म्हणतो तोंड आलं, पण जेव्हा उष्णतेमुळे तोंड येतं तर ते काही दिवसांमध्ये नीट होऊन जातं. ती जखम जी तोंड आलेलं असतं किंवा अल्सर जो जिभेवर आलेला असतो तो काही दिवसांमध्ये 5 दिवसात 6-7 दिवसात बरा होऊन जातो. पण तोच अल्सर जिभेवरचा जर बरेच दिवस राहिला, 7 दिवसांच्या पलीकडे, 15 दिवसांच्या पलीकडे तसाच आहे आणि तो वाढतोय, ती जखम वाढत चालली आहे, किंवा कुठली एखादी गाठ जर हळूहळू वाढते 15 दिवस 20 दिवस झालं, तर हे लक्षण आहे कर्करोगाचं. त्या अवयवाच्या, जसं गालाचा आहे, मुखाचा किंवा म्हणजे जिभेचा आहे, किंवा स्तनात पण बऱ्याच महिलांना छोट्या छोट्या गाठी असू शकतात स्तनामध्ये. तर पण ती दरवेळी कर्करोगाचीच असेल असं नाही, पण एखादी गाठ जर सातत्याने वाढतीये तर ती गाठ कॅन्सरची असू शकते आणि त्याचं चेकअप तुम्ही लगेच करून घेतलं पाहिजे. तसंच जिभेच्या गाठीचं किंवा जिभेच्या अल्सरचं, शरीरावर कुठेही कुठलीही गाठ असेल तर ती, हे एक कॉमन लक्षण आहे. दुसरं म्हणजे काही वेळा फुफ्फुसाचा कर्करोगाचं उदाहरण घेऊ, की तो कर्करोग तर आतमध्ये आहे, फुफ्फुसाला काही गाठ वगैरे आलेली आपल्याला जाणवणार पण नाही. बरोबर. पण मग जर सातत्याने खोकला येतोय किंवा दम भरतोय, दम लागतोय, तर ही लक्षणं असू शकतात फुफ्फुसाच्या कर्करोगाची. गिळायला त्रास होत असेल, काहीही सॉलिड आपण गिळतोय, सॉलिड आणि लिक्विड फूड, तर लिक्विड सहसा इझिली गिळता येतात, पण सॉलिड खाल्लं की मला अडकल्यासारखं होतंय. जर असं कोणाला होत असेल तर ते पण आपल्या अन्ननलिकेच्या कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. अच्छा. लघवीमधून ब्लड जातंय तर ते किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं, किंवा मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सारखा ताप येतोय, हे ताप म्हणजे असं नाही की 2 दिवस ताप आला म्हणून लगेच कर्करोगाची भीती मनात घ्या, तसं नाही आहे. पण 15 दिवस झाले, 20 दिवस झालेत, अँटीबायोटिक्स घेतल्यात, तापाच्या गोळ्या औषधं घेऊन झालेत आणि तरीसुद्धा ताप वारंवार येतोय किंवा वजन कमी होत चाललंय, तर ही लक्षणं सुद्धा कर्करोगाची असू शकतात. आता हीच लक्षणं ट्युबरक्युलोसिसमध्ये पण दिसतात. मग आता तुम्ही म्हणणार मग टीबी आणि कॅन्सरमध्ये फरक कसा करायचा, तर तो असाच म्हणजे फक्त लक्षणांच्या बेसिसवर नाही होऊ शकत, त्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. अच्छा. मग त्या रक्त तपासण्या असतील, एक्सरे असतील, काही CT स्कॅन्स असतील, तर ह्या तपासण्या केल्यावर मग समजतं की बाबा या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस आहे, टायफॉइड आहे का, कॅन्सर आहे का, इतर कुठला आजार आहे. सो पण ही लक्षणं सुद्धा कॅन्सरची लक्षणं असू शकतात. वजन कमी होणे, भूक कमी होणे, वारंवार ताप येणे, थकवा येणे. सो ज्या अवयवाचा कर्करोग आहे त्या अवयवानुसार कर्करोगाचं लक्षण. आता मेंदूचा कर्करोग, मेंदूच्या कर्करोगाचे 100 पेशंट आपण पाहिले तर 100 50 लोकांना तरी
आयुष्यात पहिल्यांदा फिट येते. अच्छा. आणि ते फिट येते तेव्हा समजतं की अरे मेंदूमध्ये 3 सेंटीमीटरची गाठ झालेली आहे. बापरे. असं. आणि मग ते मेंदूच्या कर्करोगाचं निदान होतं. किंवा अचानक म्हणजे मेंदूचा कर्करोग, आता मेंदू आपला पूर्ण हातापायाची मूव्हमेंट, सगळ्या हालचालीचं नियंत्रण मेंदू करत असतो. तर मग एखाद्या हातातली पॉवर कमी वाटणं, ताकद कमी वाटणं, हे प्रथम लक्षण असू शकतं मेंदूच्या कर्करोगाचं. सो एकंदरात कसं आहे की ज्या भागाचा कॅन्सर आहे त्याच्यानुसार त्याची लक्षणं बदलतात. पण हे एक कॉमन प्लॅटफॉर्म किंवा एक कॉमन म्हणजे तुम्हाला एक जर लक्षणांचा विचार केला तर ह्या लक्षणांकडे लक्ष देऊ शकतं. दुसरं मला एक असं सांगा डॉक्टर की हेरिडेटरी असतो का कॅन्सर? म्हणजे माझ्या कुटुंबात समजा माझ्या आईवडिलांपैकी कोणाला झालाय, आजी आजोबांपैकी कोणाला झालाय, तर तो मलाही होईल अशी एक भीती असते लोकांमध्ये. जसं डायबेटीसचं आपण म्हणतो की तो हेरिडेटरी असतोच. तुमच्या कुटुंबात असेल तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, गोड कमी खा किंवा भात खाऊ नका, व्यायाम करा, चालायला जा, असं काही कॅन्सरचं असतं का? 100 कर्करोगाचे पेशंट आम्ही पाहिले तर त्यातले 2 किंवा 3 किंवा ॲट द मोस्ट 5 लोकांचा कर्करोग हा हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक असू शकतो. तर आणि अनुवांशिक कर्करोग म्हणजे हेरिडिटरी कॅन्सरचे काही सिंड्रोम्स आता बऱ्याच लोकांना ठाऊक पण असतात. एस्पेशली ज्या लोकांच्या परिवारात कर्करोगाचा कर्करोगी म्हणजे कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना हे माहीत असतं. तर कुठले कॅन्सर्स त्यातल्या त्यात अनुवांशिकतेमध्ये बसतात तर स्तनाचा कर्करोग किंवा ओव्हरी म्हणजे अंडकोशाचा कर्करोग हा हेरिडिटरी ब्रेस्ट अँड ओव्हेरियन कॅन्सर सिंड्रोम, HBOC म्हणून हा एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे बऱ्याच आजारांचं एकत्रितपणा त्याला सिंड्रोम म्हटलं जातं. तर ब्रेस्ट आणि ओव्हरी हे 2 कॅन्सर्स हे बऱ्याच वेळा नाही म्हणणार पण 5% शक्यता असते की हा हेरिडिटरी असेल किंवा अनुवांशिक असेल, म्हणजेच अनुवांशिक असेल. आणि या पाठोपाठ आपण कोलॉन कॅन्सर म्हणजे मोठी आतडी जी असते त्याला कोलॉन म्हटलं जातं, लार्ज इंटेस्टाईन. तर त्याचा जो कर्करोग आहे तो सुद्धा 100तल्या 5 लोकांचा तो कर्करोग हा अनुवांशिकतेमध्ये बसतो. म्हणजे त्याला लिंच सिंड्रोम म्हटलं जातं. तर त्या सिंड्रोममध्ये हे अनुवांशिकतेत दिसतं. म्हणजे परिवारात बरेचसे पेशंट्स असतील किंवा 1-2 जण तरी असतील की ज्यांना लार्ज इंटेस्टाईनचा कोलॉन कॅन्सर असेल किंवा कोणाला पिशवीचा कॅन्सर असेल, म्हणजे त्यांच्याच फॅमिलीमधल्या रक्ताच्या नातेवाईकात ऑब्व्हियसली की पिशवीचा म्हणजे एंडोमेट्रियम युटेरसचा कॅन्सर असू शकतो आणि कोलॉनचा कॅन्सर असू शकतो. तर हा एक कॉमन सिंड्रोम आहे किंवा हेरिडिटरी सिंड्रोम आहे. आणि ब्रेस्ट आणि ओव्हेरियन कॅन्सरचा अजून एक. ओके डॉक्टर, अजूनही बऱ्याच शंका आहेत ज्यांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहेत. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टरांशी चर्चा करतोय की कॅन्सरवरती नक्की काय काय उपचार आपल्याकडे आहेत आणि त्याच्याबद्दल दंतकथा काय आहेत हे आपण थोडंसं जाणून घेतलेलं आहेच आहे. डॉक्टर, मला आता सांगा की हे जे प्रकार तुम्ही एक्झाम्पल्स देऊन सांगितलेस बरेचसे कॅन्सरचे, पण त्याच्यामध्ये स्टेजेस असतात का वेगवेगळ्या काही, किंवा त्याच्याप्रमाणे त्याचे उपचार ठरतात का स्टेजेसप्रमाणे? कॅन्सरला म्हणजे क्लासिकली 4 स्टेजेसमध्ये डिवाइड केलं जातं. म्हणजे अगदी फार सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने सांगतोय, कारण प्रत्येक कॅन्सरचं प्रत्येक कर्करोगाचं स्टेजिंग हे फार मोठं आहे किंवा डिटेलमध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण जनरल जर एक क्लासिफाय करायचं म्हटलं तर 1st स्टेज टू 4th स्टेज, पहिल्या ते 4थ्या स्टेजपर्यंत क्लासिफिकेशन असतं. आणि 1st स्टेज, पहिली स्टेज म्हणजे काय की आता स्तनाच्या कर्करोगाचं उदाहरण घेऊ जो खूप कॉमन आहे. तर फक्त स्तनात 2 सेंटीमीटरपेक्षा लहान गाठ आहे, बाकी कुठेही आजार नाही पसरलेला, तर तो आजार पहिल्या स्टेजमध्ये. 2 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटरची गाठ आहे पण काखेत किंवा इतर कुठे पसरला नाही आहे, तर दुसऱ्या स्टेजमध्ये. 2 ते 5 सेंटीमीटरची गाठ आहे किंवा 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी गाठ आहे आणि काखेत सुद्धा काही म्हणजे काखेतले त्याचे ड्रेनिंग लिम्फ नोड्स असतात किंवा तिथून पसरण्याची पहिली, स्तनाचा कर्करोग सर्वात आधी पसरला तर काखेत पसरतो, मग त्याला 3री स्टेज म्हटलं जातं. आणि ह्या ज्या पहिल्या 3 स्टेजेसचे कॅन्सर असतात, कर्करोग असतात, तर हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे स्टेजिंगला महत्त्व आहे.
आता याच्याही पलीकडे जर कर्करोग पसरला असेल की एखाद्या व्यक्तीला स्तनात गाठ आहेत, काखेत गाठी आहेत, फुफ्फुसात, हाडात, मेंदूमध्ये, लिव्हरमध्ये, इतर कुठेही जर आजार पसरला आहे तर त्याला स्टेज 4 म्हटलं जातं. आता हे मी स्तनाचं उदाहरण दिलं, तेच बाकी कुठल्याही कर्करोगाला ॲप्लिकेबल होऊ शकतं. किडनीचा आहे, लिव्हरचा आहे, तर त्या अवयवापुरतं मर्यादित असेल तर तो आजार पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा ॲट द मोस्ट तिसऱ्या स्टेजपर्यंत असतो. आणि जेव्हा तो दुसऱ्यात कुठल्या तरी अवयवात पसरतो किंवा शरीरात इतरत्र पसारा होतो त्या आजाराचा, तेव्हा त्याला आपण म्हणतो चौथ्या स्टेजमध्ये. तर स्टेज 1, 2 आणि 3 हे तिन्ही स्टेजमधले कर्करोग असेल तर तो पूर्णपणे बरा करता येतो आणि त्याची ट्रीटमेंट आपल्याला त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सर्जरीचा रोल बऱ्याच वेळा महत्त्वाचा असतो, रेडिएशनचा रोल बऱ्याच वेळा महत्त्वाचा असतो आणि औषधांचा सुद्धा. त्याविषयी आपण परत अजून थोडंसं पुढे सविस्तर बोलू. बट आता चौथ्या स्टेजमध्ये कसं होतं की तुम्ही फक्त तेवढ्या एका अवयवाचं ऑपरेशन करून काम पुरत नाही किंवा पूर्ण आजार संपत नाही, म्हणून आपल्याला त्यावेळी जास्त महत्त्व औषधांना द्यावं लागतं. सो जसं तुम्ही विचारलं की स्टेजिंगचं काही महत्त्व आहे का, तर ट्रीटमेंट डिसाईड करायला, ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवायला स्टेजिंग हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीने पेशंटचं पूर्ण स्टेजिंग करण्यासाठी काही तपासण्या करायच्या असतात. मग आता मला सांगा की जे उपचार ठरवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा आता आपले पूर्वापार चालत आलेले तर उपचार असतीलच काही ना काही, आणि आता नवीन पण काही उपचार आले असतील, तर हे दोन्ही काय आहेत उपचार? म्हणजे जुने आपले ऑर्थोडॉक्स आपण ज्याला म्हणतो ते कुठले चालत आलेले आहेत पारंपरिक? जसं मला विचाराल तर मला कॅन्सर म्हटलं की मला केमोथेरपी हे कॉमन लोकांना माहिती असतं. तर तसं काय अजून वेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत का? सगळ्यात आधी कॅन्सरचा इलाज म्हणजे सर्जरी. पूर्वी जर एक 100-125 वर्षांपूर्वी कॅन्सरची ट्रीटमेंट जी सुरुवात झाली ती फक्त आणि फक्त सर्जरीने. म्हणजे जर तुम्ही 19व्या शतकात गेलात तर विल्यम हेल्स्टेड नावाचे एक फार प्रसिद्ध सर्जन होते आणि त्यांच्या नावाने काही सर्जरीज आहेत. तर त्या हेल्स्टेडियन एरा म्हणतात त्याला, की त्यावेळी सर्जरी आणि सर्जरी, कुठलाही कर्करोग आहे सर्जरी करा, एवढाच एक इलाज उपलब्ध होता पूर्ण जगभरात. मग त्या पाठोपाठ रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे रेडिएशन थेरपी, की रेज देऊन आजाराला जाळून टाकणं किंवा आजाराला डिस्ट्रॉय करणं. जाळणं इज रॉंग वर्ड, पण आजाराला डिस्ट्रॉय करणं. तर ही एक पद्धत ॲडिशनली उपलब्ध झाली. ही 19व्या शतकाच्या सुरुवातीला उपलब्ध झाली. आणि त्यानंतर म्हणजे 1920, 1930-40च्या दरम्यान किमोथेरपीचा जन्म झाला किंवा किमोथेरपीची डिस्कवरी झाली. आणि मग तिथून पुढे सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी ह्या 3 पद्धतींवर इलाज ऑलमोस्ट एक पूर्ण शतक त्या पद्धतीने इलाज चालू होता. 21व्या शतकाची सुरुवात होता होता आणि 20व्या शतकाच्या म्हणजे 1990 नंतर टार्गेटेड थेरपीचा जन्म झाला किंवा त्याची डिस्कवरी झाली. तर टार्गेटेड थेरपी म्हणजे सुद्धा काही औषधं असतात, औषधांचा वेगळा प्रकार. सो किमोथेरपी म्हणजे औषधच असतात, ती सलाईनच्या रूपाने देता येतात, इंजेक्शन्सच्या स्वरूपात देता येतात किंवा गोळ्या आणि कॅप्सूल्स असतात. आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे पण औषधच असतात. तर टार्गेटेड थेरपीचा जन्म 1990 नंतर 2000च्या म्हणजे आपल्या 21व्या शतकात झाला म्हणू शकता. आणि त्याचसोबत इम्युनोथेरपी नावाची काही नवीन औषधे पण डिस्कवर झाली किंवा इन्व्हेंट झाली. आणि सो आता कॅन्सरचा इलाज हा 5 पद्धतीने होऊ शकतो. सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी. तर ह्या 5ही ट्रीटमेंट्सचा योग्य त्या पद्धतीने आपण उपयोग केला तर आपल्याला कॅन्सरवर मात करता येते किंवा कॅन्सरला एका मोठ्या काळासाठी किंवा जास्तीत जास्त वेळासाठी कंट्रोलमध्ये तरी ठेवता येतं. सो हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या कॅन्सरच्या पेशंट्सना आपण ह्या उपचार पद्धतींचा यूज करून त्याचा उपयोग करता येतो. पण मग आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या कॅन्सरसाठी वेगवेगळी उपचार पद्धती आहे, तर मग हे कसं ठरवलं जातं? म्हणजे कुठल्या बेसिसवर तुम्ही ठरवता की ह्या कॅन्सरला बाबा इम्युनोथेरपी द्यायची आपल्याला, हे कसं ठरवलं जातं? कुठल्याही कॅन्सर किंवा कर्करोगाच्या म्हणजे पेशंटच्या इलाजासाठी जे फॅक्टर्स कन्सिडरेशनमध्ये घेतले जातात, तर एक आहे की पेशंट फॅक्टर, की पेशंट किती फिट आहे,
की बाबा सर्जरीला फिट आहे का, किमोथेरपीला फिट आहे का. फिटनेस, पेशंटचा फिटनेस हा एक महत्त्वाचा भाग असतो. दुसरा म्हणजे कर्करोगाचा प्रकार, कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे आणि त्याचे स्टेज कोणती आहे. सो स्टेज ऑफ कॅन्सर, टाईप ऑफ कॅन्सर आणि पेशंटचा फिटनेस हे 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण उपचार पद्धती ठरवतो. जसं आता मी स्तनाच्या कर्करोगाचं उदाहरण मगाशी दिलं होतं. जर पहिल्या स्टेजमध्ये एखादी व्यक्ती येते आपल्याकडे की डॉक्टर 1.5-2 सेंटीमीटरची गाठ आहे, तर मग आम्ही त्यांना बऱ्याच वेळा किंवा ऑलमोस्ट 100तल्या 90 अशा महिला असतील की त्यांना आम्ही सांगू की ताई तुम्ही आधी जाऊन सर्जरी करा. ओके. कारण तुमचा कर्करोग हा फार छोटासा आहे, पहिल्या स्टेजमध्ये आहे, तुम्हाला एखाद वेळी किमोची गरज पण नाही पडणार. तर तुमचं फक्त स्तनाची सर्जरी, आणि ते पण पूर्ण स्तन काढायची आज गरज नाही पडत. ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी पण आज खूप लोक करतात की स्तनात फक्त छोटीशी जेवढी 2 सेंटीमीटरची गाठ आहे ना, तर 3 सेंटीमीटरचा एरिया फक्त काढला जातो आणि बाकीचं स्तन वाचवलं जातं. तर त्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणतात. तर अशा पद्धतीने म्हणजे हे एक उदाहरण की पहिल्या स्टेजचा कॅन्सर असेल तर, किंवा मुखाचा किंवा जिभेचा सुद्धा पहिल्या स्टेजचा कॅन्सर आहे, छोटासाच कॅन्सर आहे, तर त्याला फक्त सर्जरी पुरेशी आहे. मग तुम्हाला रेडिएशन किंवा किमोथेरपी द्यायची गरज नाही, आणि इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी तर अजून दूर. म्हणजे असं हे जस्ट 2 उदाहरणं आहेत. तसंच रक्ताच्या कॅन्सर आहेत, म्हणजे ब्लड कॅन्सर्स, तर त्यात सर्जरीचा काही रोल नाही आहे, कारण ब्लडमध्ये तुम्ही सर्जरी काय करणार. तर त्या कॅन्सर्समध्ये आपण औषधांवरच भर असतो. तो सुरुवातीपासून तसंच राहिलेला आहे आणि नेहमी तसंच राहणार आहे की औषधांच्या मदतीनेच तुम्ही बरा कराल. आता त्याच्यात पूर्वी फक्त किमोथेरपीचा पर्याय होता. आज किमोथेरपी सोबत इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हे ऍड करून 2 पद्धतीची औषधं एकत्र दिली जातात, एका पाठोपाठ एक. सो अशा पद्धतीने डिसिजन्स घेतले जातात. सो टाईप ऑफ कॅन्सर म्हणजे कॅन्सरचा प्रकार, कॅन्सरची स्टेज आणि पेशंटचा फिटनेस, हे तिन्ही फॅक्टर्स लक्षात घेऊन आपण प्लॅन ऑफ ट्रीटमेंट बनवतो, उपचार पद्धती ठरवतो. ओके. कॅन्सरवरती कुठली उपचार पद्धती कधी द्यायची आणि ती कशी द्यायची, कोण कधी देणार, हे आपण जाणून घेणारच आहोत. पण ह्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, आत्ता आपण वेगवेगळ्या उपचार पद्धतींबद्दल बोलत होतो. त्यातली तुम्ही आत्ता मला नवीन आलेली सांगितलीत इम्युनोथेरपी. पण मला सांगा, आपली जी केमोथेरपी इतके वर्षानुवर्ष चालत आली आहे, त्याच्यात आणि ह्या इम्युनोथेरपीमध्ये काय फरक आहे? आता किमोथेरपी म्हणजे काय, तर किमोथेरपीची जी औषधे आहेत ती कॅन्सर सेल किंवा कुठल्याही डिवायडिंग सेल, जो कुठला सेल किंवा जी कुठली पेशी डिवाइड होत असेल, मल्टिप्लाय होत असेल, तर त्या पेशीवर अटॅक करून त्याच्या DNA-वर किंवा त्याच्या आतल्या प्रोटीनवर काम करून त्या सेलला डिस्ट्रॉय करण्याचं काम करते किंवा त्या सेलला मारून टाकण्याचं काम करते. तर ह्या पद्धतीने किमोथेरपी काम करते. तर किमोथेरपीचे त्यामुळे दुष्परिणामसुद्धा जे आपल्या शरीरातले इतर जे नॉर्मल सेल्स आहेत जे डिवाइड होत आहेत, आता जसं केस का वाढत असतात, कारण केसाच्या फॉलिक्युलमध्ये, हेअर फॉलिकलमध्ये ग्रोथ होत असते, मल्टिप्लिकेशन होत असते. सो म्हणून हेअर फॉल होतो किंवा हेअर लॉस होतो, केस जातात, किंवा आपले म्हणजे तोंड येणं किंवा असे बरेचसे किंवा रक्त कमी होतं जेव्हा किमोथेरपी दिलं जाते. तर ते याच्यामुळे की ते नॉर्मल पेशींवर सुद्धा किमोथेरपी खूप जास्त बऱ्याच वेळा साईड इफेक्ट्स दाखवते, कारण दॅट इज ते किमोथेरपीचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. इम्युनोथेरपीची जी औषध आहेत त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन फार नॉवेल आहे, नवीन वेगळ्या पद्धतीचं आहे. आता आपण सुरुवातीला म्हणालो होतो की कॅन्सर होऊ नये म्हणून आपलं शरीर, आपली प्रतिकारशक्ती अनेक चेक्स ठेवत असते, अनेक ठिकाणी कर्करोगाच्या पेशींना अडवायचं काम करत असते. तर आपल्या प्रतिकारशक्तीला फसवण्याचं काम कॅन्सर सेल्स करत असतात, कर्करोगाच्या पेशी करतात. ते कसं करतात, तर ते एक प्रकारचा मास्क घालतात, त्याला PD-1, PD-L1 असं ते मास्किंगच्या म्हणजे मास्किंगला म्हटलं जातं. तर हा जो मास्क कॅन्सर सेल घालतायत आणि आपल्या इम्युन सिस्टीमला किंवा आपल्या प्रतिकारशक्तीला चकवतायत, तर हे लक्षात आलं आपल्या सायंटिस्टना, आणि मग हा मास्क उतरवण्याचं काम कोणी करू शकतं का, काही औषधं हा मास्क काढून टाकू शकतात का कॅन्सर पेशींवरून, तर असे काही औषधं बनवली गेली. आणि हे अनमास्किंग जे होतं त्या औषधांना आपण इम्युनोथेरपीची औषधं म्हणतो. अच्छा. सो मग
हा मास्क निघाला की मग आपली प्रतिकारशक्ती ओळखते की बाबा हे जी स्तनात गाठ आहे किंवा ही जी आतड्यामध्ये गाठ आहे, ही गाठ ही नॉर्मल नाही आहे किंवा ह्या पेशी नॉर्मल नाही आहेत, ह्या कर्करोगाच्या पेशी आहेत, ह्यांना आपण संपवलं पाहिजे. आणि मग आपली प्रतिकारशक्ती जाऊन तो कर्करोग संपवते. बरं. तर अशा पद्धतीने फार म्हणजे नवीन किंवा फार एक इंटेलिजंट पद्धतीची ही ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स जे होतात, आपण जे फार घाबरतो की कर्करोगाची ट्रीटमेंटच खूप जास्त त्रासदायक आहे, तर आपण हे अशा पद्धतीने इलाज जो होतो तर त्याच्यात आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट होते किंवा आपल्या इम्युन सिस्टीमला, आपल्या प्रतिकारशक्तीला आकर्षित केलं जातंय कॅन्सर सेल्सकडे, कर्करोगाच्या पेशींकडे, आणि कर्करोगाला डिस्ट्रॉय केलं जातंय. ओके. सो ही आहे इम्युनोथेरपीची मेकॅनिझम. आणि हे औषध 3 आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा लावायचं असतं सलाईन वाटे. बरं. सो हे लावणं सुद्धा फार काही कठीण नसतं. ऑब्व्हियसली ते औषधं देण्याची एक थोडी पद्धत असते आणि ती पेशंटला नीट समजवून किंवा आपल्याकडच्या आता किमोथेरपी विभाग जे काही आहेत आपल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये, तर तिथे नर्सेसना ट्रेनिंग त्याचं दिलेलंच असतं. सो त्या पद्धतीने फार सोप्या पद्धतीने त्याला न घाबरता तुम्ही कोणीही सामोरे जाऊ शकता. बरं. पण मग आपल्याला कळतं कसं की इम्युनोथेरपी जी चालू केली आहे आपण ती बरोबर दिशेने चालली आहे, ह्याचा काही अंदाज असतो का कळण्याचा? कुठलाही कर्करोगाचा इलाज काम करतोय का, किमोथेरपी, इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी, कुठलीही ट्रीटमेंट काम करते का नाही ह्याचं सर्वात सोपी लक्षणे काय आहेत की बाबा मला जी गाठ होती ती गाठ लहान होत चालली आहे, गाठ जिरत चालली आहे, किंवा आधी भूक लागत नव्हती, आता हे इम्युनोथेरपीचं सेशन होऊन गेले 2 वेळा 3 वेळा, आता मला भूक लागते किंवा माझी एनर्जी लेवल इम्प्रूव्ह होते. तर हे सगळ्यात सब्जेक्टिव्ह किंवा सगळ्यात इझिली दिसणारे किंवा पेशंट स्वतः रिपोर्ट करू शकणारे, सांगू शकणारे लक्षणे आहेत. फायनली आपण म्हणजे 3 किंवा 4 सेशन्स झाले इम्युनोथेरपीचे, किमोथेरपीचे, की त्याच्यानंतर एकदा CT स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. त्या स्कॅनमध्ये आपल्याला समजतं की सुरुवातीला 6 सेंटीमीटरची गाठ होती, आज 3 सेंटीमीटर झाली, म्हणजेच ही ट्रीटमेंट काम करते, हा इलाज, हा उपचार योग्य आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि त्याच्या अगोदरच हे 3 किंवा 4 सेशन होण्यासाठी 2 किंवा 3 महिने लागणार आहेत. पण कारण 3 आठवड्यातून एकदा सेशन आहे किंवा 2 आठवड्यातून एकदा सेशन आहे त्या इम्युनोथेरपीचं. तर ते जसं आपण ट्रीटमेंट सुरू करतो, जर पेशंटला स्वतःला जर बरं वाटायला लागलं, थोडी भूक वाढायला लागली, जेवण जात आहे, वजन वाढत आहे, तर ही सगळ्यात सिंपल लक्षणे आहेत की हो, ही ट्रीटमेंट काम करते. पण मग ही चालू असताना काही वेगळी विशेष काळजी घ्यायची असते पेशंट्सनी म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूला जे कोण राहत असतं त्यांच्याबरोबर त्यांनी? किमोथेरपीच्या बाबतीत आपण नेहमीच सगळ्या पेशंटला सांगितलं जातं की खूप जास्त स्वच्छता पाळा, गर्दीत जाऊ नका कारण इन्फेक्शनची रिस्क असते, मास्क वापरा, स्टेरिलियम किंवा स्टेरिलियम वापरा. हे आपण किमोथेरपीच्या पेशंटना नक्कीच सांगतो. इम्युनोथेरपीमध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होत नाही आहे, रक्त कमी होणार नाही आहे, तर त्यामुळे असे स्पेशल काळजी घ्यायची गरज नसते. पण ॲज अ हायजीन पार्ट नेहमीच की ठीक आहे, स्वच्छता राखा, तेवढंच. बाकी असं विशेष काळजी की आहारात काही खूप मोठा बदल करा असं काही सांगायची गरज नसते. पण म्हणजे मग केमोथेरपीपेक्षा इम्युनोथेरपी जास्त सोपी आहे पेशंटसाठी? हो, नक्कीच. असं जे तुम्ही सांगताय त्याच्यावरून असं वाटतंय की साईड इफेक्ट्स पण बहुतेक त्याचे थोडेसे कमी आहेत? बरेच कमी आहेत. किमोथेरपी जेव्हा आम्ही देतो तेव्हा 100 ऑलमोस्ट 50 ते 60 लोकांना साईड इफेक्ट्स दिसतात. कोणाला कमी दिसतील, कोणाला खूप जास्त दिसतील, पण थोडेफार साईड इफेक्ट्स तरी होतात किमोथेरपीचे. इम्युनोथेरपीचं ऑन द कॉन्ट्ररी, इम्युनोथेरपीचं कसं होतं की 100 एक 20 लोकांना थोडेफार साईड इफेक्ट दिसतील आणि ते सुद्धा ते वेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट आहेत. किमोनंतर आपल्याला उलटी, मळमळ किंवा कोणाला डायरिया लागतो, कोणाला खूप थकवा येतो, तर अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा ताप येऊ शकतो, असे काही साईड इफेक्ट्स किमोथेरपीचे असतात, केस जाणे वगैरे. पण इम्युनोथेरपीचे साईड इफेक्ट्स कशामुळे होतात? जसं म्हणालो, इम्युनोथेरपी आपल्या इम्युन सिस्टीमला, आपल्या प्रतिकारशक्तीला ॲक्टिवेट करते टुवर्ड्स कॅन्सर. पण तेच जर मिसफायर झालं किंवा आपल्या नॉर्मल सेल्सवरच, आपल्या नॉर्मल पेशींवरच आपली प्रतिकारशक्ती म्हणजे एक्स्ट्रा ॲक्शन झाली,
तर ते साईड इफेक्ट दिसणार आहे. ओके. जसं आपल्या त्वचेच्या पेशींवर जर आपली प्रतिकारशक्ती एक्स्ट्रा ॲक्शन करायला लागली किंवा साईड इफेक्ट दाखवायला लागली तर एखाद्याचा रंग फेंट व्हायला लागतो किंवा विटिलिगो म्हणतो आपण, पांढरे पॅचेस होतात, तसं दिसू शकतं. थायरॉइड ग्रंथी असते, थायरॉइड ग्रंथीवर जर इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली जास्त तर थायरॉइडचं कामकाज बिघडू शकतं, मग थायरॉइडची गोळी सुरू करा. अशा प्रकारचे साईड इफेक्ट 100 एक 20 ते 25 लोकांमध्ये दिसतात. पण हे काही लाईफ थ्रेटनिंग साईड इफेक्ट्स नाही आहेत, जीवाला धोकादायक साईड इफेक्ट्स होत नाही आहेत. तर मॅक्झिमम लोकांना हे असे माइल्ड किंवा सौम्य प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम दिसतात. 100 5 ते 6 लोकांना मात्र जीवाला धोकादायक साईड इफेक्ट्स इम्युनोथेरपीने सुद्धा होऊ शकतात. अच्छा. पण 100 5च लोकांना, खूपच कमी आहे म्हणजे हे पर्सेंटेज. सो म्हणून जसं तुम्ही म्हणालात की तसं ही इम्युनोथेरपी ही जास्त सेफ आहे किंवा सोपी आहे पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. मला अजूनही दुसऱ्या पद्धतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, टार्गेटेड उपचार पद्धती. पण त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आपण आत्ता इम्युनोथेरपीबद्दल बोललो, तसंच मला सांगा की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी हे काय वेगळं आहे? म्हणजे टार्गेटेड थेरपी त्याच्यानंतर आलेली आहे? नाही, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी या दोन्ही ट्रीटमेंट पद्धतींचं, या दोन्ही उपचार पद्धतींचा जो उदय आहे हा ऑलमोस्ट समांतर झालेला आहे, सेम टाईमला झालेला आहे. 1990 पासून मेनली ह्याच्यात रिसर्च भरपूर झालेत आणि 2000 सालानंतर या ट्रीटमेंट्स आपल्याकडे सर्वत्र उपलब्ध व्हायला लागल्यात. तर टार्गेटेड थेरपी म्हणजे जसं मी सुरुवातीला कॅन्सर होतो कसा याच्याविषयी बोललो होतो की काही म्युटेशन्स होतात, जीन्समध्ये काही, DNA मध्ये काही गडबड होते. तर हे जे बदल कॅन्सरच्या पेशींमध्ये झालेले असतात ते आपल्या नॉर्मल रक्तपेशींमध्ये किंवा नॉर्मल पेशींमध्ये नसतात. तर जर आपण ते म्युटेशन पकडू शकलो की कुठलं म्युटेशन झालंय की ज्याच्यामुळे हा कॅन्सर वाढतोय किंवा या कॅन्सरच्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे, कुठला म्युटेशन ह्या गाडीला ड्राईव्ह करतोय, हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या म्युटेशनला ब्लॉक करू शकतो. आणि त्या म्युटेशनला ब्लॉक करणारा औषध म्हणजे टार्गेटेड थेरपी. ओके. तर टार्गेटेड थेरपीचे पण आता सुरुवातीला फक्त फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये टार्गेटेड थेरपी आली होती, ही 2002ची गोष्ट आहे. त्याच्यात एक पद्धतीचं औषध आलं की ज्याच्यामुळे पेशंट्स जे स्टेज 4 लंग कॅन्सरचे पेशंट, 4थ्या स्टेजच्या लंग कॅन्सरचे पेशंट 6 महिन्यात किंवा 8-9 महिन्यात एक्सपायर व्हायचे, तर त्यांचं लाईफ कमीत कमी एक 8-9 महिन्यांनी, वर्षभराने वाढायला लागलं. म्हणजे 6 महिन्याच्या बदली लोक 1.5 2 वर्ष लाईफ मिळायला लागलं लोकांना. सो ह्या पद्धतीने सुरुवात झाली या औषधांची. आज जाऊन टार्गेटेड थेरपीच्या गोळ्या आहेत किंवा टार्गेटेड थेरपीचे काही सलाईन्स आहेत, यांच्या मदतीने पेशंट्स 5-5 वर्ष, 6-6 वर्ष, स्टेज 4 आजार असेल तरीसुद्धा 5, 6, 7, 8 वर्षसुद्धा जगू शकतात आणि चांगली लाईफ जगू शकतात. खूपच मोठा आणि पॉझिटिव्ह चेंज आहे हा. एक्झॅक्टली. तर आणि हे टार्गेटेड अप्रोच असल्यामुळे की जाऊन स्पेसिफिकली त्या म्युटेशनला ब्लॉक केलं जातं. आणि ते म्युटेशन कशात उपलब्ध आहे, कुठे आहे, तर फक्त कॅन्सरच्या पेशीमध्ये. म्हणजे आपल्या नॉर्मल, आता फुफ्फुसाच्या बाकी पेशींमध्ये ते म्युटेशन नाही आहे किंवा म्हणजे ते टार्गेट नाही आहे, ते टार्गेट उपलब्ध आहे, ते फक्त ते टार्गेट आहे प्रेझेंट, ते फक्त कॅन्सरच्या पेशीवर आहे. त्यामुळे टार्गेटेड थेरपीचं सुद्धा असं होतं की त्याची ॲक्शन भरपूर चांगली मिळते, इफेक्ट चांगला मिळतो आणि साईड इफेक्ट कमी असतात. अच्छा. म्हणजे ॲज कम्पेअर्ड, म्हणजे किमोथेरपीशी आपण जर कंपॅरिझन केली, तुलना केली, तर किमोथेरपीच्या तुलनेत टार्गेटेड थेरपी पण बरीच सोपी असते किंवा साईड इफेक्ट त्याचे, दुष्परिणाम त्याचे कमी असतात. सो अशा पद्धतीने टार्गेटेड थेरपीचा उदय पण आता खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. सुरुवातीला फक्त स्तनाच्या कर्करोगात आणि फुफ्फुसाच्या कर्करोगात टार्गेटेड थेरपी आल्या होत्या. तसंच मग रक्ताच्या कर्करोगामध्ये CML, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया म्हणून आजार आहे, तर त्याच्यात पण ऑलमोस्ट 2000-2002च्या दरम्यानच टार्गेटेड थेरपी उपलब्ध झाली. तर हे 3 आजार जे खूप कॉमन आहेत त्यातल्या त्याच्यात सर्वात आधी टार्गेटेड थेरपीच्या एक प्रकारच्या गोळ्या किंवा सलाईन आले. आणि आज तुम्ही पाहिलं तर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या कॅन्सर्समध्ये वेगवेगळ्या, म्हणजे प्रत्येक अवयवाच्या कॅन्सरमध्ये आज टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचा रोल वाढत चालला आहे.
किंवा अजून नवीन नवीन टार्गेट्स, नवीन म्युटेशन्स सापडता आहेत. म्हणजे जसं रिसर्च होत चाललाय तर त्या पद्धतीने भरपूर टार्गेटेड थेरपीज येत आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक महिन्याला किंवा दर 2 महिन्याला एक नवीन औषध येतं. ओके. म्हणजे तेवढा अभ्यास करावा लागतो की समजून गेला की हा नवीन काय टार्गेट आलंय आणि ते आपल्या पेशंटला कसं उपयोगी येणार आहे. सो ह्या पद्धतीने आता त्यामुळे बऱ्याच पेशंट्सना आम्हाला आता किमोथेरपी न देता फक्त टार्गेटेड थेरपी, हॉर्मोन थेरपी किंवा इम्युनोथेरपी ह्या पद्धतीची औषधं देऊन सुद्धा खूप चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आणि लॉंग ड्युरेशन ऑफ लाईफ देता येते. ओके. पण आत्ता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की याचे सुद्धा थोडेफार साईड इफेक्ट्स आहेत. हो. पण ते कितपत, किती सिरियस आहेत किंवा काय आहेत ते? जसं इम्युनोथेरपीमध्ये म्हणालो की 100 5 लोकांना धोकादायक साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम होऊ शकतात. की म्हणजे फुफ्फुसाला सूज येणं, न्यूमोनायटिस म्हणतो, न्यूमोनियासारखा घातक आजारासारखं न्यूमोनायटिस होतो. तो इम्युनोथेरपीमुळे किंवा टार्गेटेड थेरपीमुळे पण होऊ शकतो. 100 1 किंवा 2 लोकांना टार्गेटेड थेरपीमध्ये होऊ शकतो असं. तसंच बाकी पण काही कधी टार्गेटेड थेरपीमुळे लिव्हरला डॅमेज झाला, कधी पँक्रियाजला म्हणजे स्वादुपिंड जे आहे त्याला डॅमेज झाला, तर कधी हृदयाला विकनेस येऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगात HER2 नावाचं एक टार्गेट असतं, HER2. तर ते 100 स्तनाच्या कर्करोगाच्या महिला असतील तर त्यातल्या 30 महिलांना HER2 पॉझिटिव्ह असतं आणि त्यामुळे त्या महिलांना HER2 टार्गेटेड थेरपी देता येते. HER2चं जे एक प्रोटीन आहे तर त्याला त्या टार्गेटला ब्लॉक करणारं औषध देता येतं. पण आता तेच HER2 बाकी कुठे जास्त एक्सप्रेस होत नाही शरीरात, पण हृदयावर त्याचं एक्सप्रेशन थोडंसं असतं. अच्छा. त्यामुळे ज्या महिलांना आपण HER2 टार्गेटेड थेरपी देतो त्या महिलांमध्ये थोडीशी म्हणजे एक 2-5% रिस्क असते की हृदयाला कमजोरी येऊ शकते. सो हा थोडा मोठा साईड इफेक्ट झाला. छोटे छोटे साईड इफेक्ट जसं की त्वचेला रॅश येणं किंवा त्वचा कोरडी पडणं किंवा दिवसातून 1-2 वेळा थोडे डायरिया किंवा लूज मोशन होणं, अशा गोष्टी. किंवा आता इमॅटिनिब नावाची गोळी आहे की जी 2000 सालापासून उपलब्ध आहे, तर त्या गोळीमुळे त्वचा पांढरी पडत जाते. म्हणजे एखादा म्हणजे रंग पांढरा होत जातो हळूहळू किंवा म्हणजे फेअर होत जातो व्यक्ती. तर हा त्याचा दुष्परिणाम आहे आणि ते दिसायला म्हणजे थोडं चांगलं दिसणार नाही, पण ठीक आहे ना, जर तुम्हाला 20 वर्ष लाईफ मिळत आहे जस्ट दररोज एक गोळी घेऊन, तर थोडंसं काही साईड इफेक्ट्स आहेत की जे आपण ऍक्सेप्ट करावे लागतात. त्याच्यासाठी इलाज घेणं, वेगळा इलाज करायची गरज नाही पडत आणि ऍक्सेप्टेबल साईड इफेक्ट्स त्याला म्हणू शकतो आपण, ते बऱ्याच लोकांमध्ये दिसतील. पण जीवाला धोकादायक साईड इफेक्ट्स हे कमी दिसतात. पण मग हे साईड इफेक्ट्स होऊच नयेत म्हणून काही प्रिव्हेन्शन्स आहेत का? थोडेफार तुम्ही म्हणताय ते आपल्याला काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात. म्हणजे आम्ही पेशंटला सांगताना उदाहरण देतो की ही औषधं आहेत, औषध म्हटल्यावर परिणाम आणि दुष्परिणाम दोन्हीची आपण तयारी ठेवून ट्रीटमेंट घ्यायची. साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून आम्ही किमोथेरपी सोबत तर बऱ्याच वेळा नॉशिया, उलटी नको, डायरिया नको, ॲसिडिटी नको म्हणूनचे गोळ्या औषधं देतोच. आणि त्यामुळे आज किमोथेरपी घेणं सुद्धा बऱ्याच लोकांना फार म्हणजे बरंच सोपं झालेलं आहे. किंवा किमोथेरपीचे साईड इफेक्ट सुद्धा आता खूप दुष्परिणाम बरेच कमी झालेले आहेत जर नीट पद्धतीने तो प्रोटोकॉल डिझाईन झाला असेल तर. सो तसं किमोमध्ये तरी भरपूर आपण आता काळजी जास्त घेतली जाते. पण इम्युनोथेरपी आता 100 5 लोकांना मोठा साईड इफेक्ट होणार आहे. मग आता सगळ्यांनाच ते जे काहीतरी स्टिरॉइड देणं असं करणं योग्य नाहीये. म्हणून ज्या व्यक्तीला तो दुष्परिणाम होईल त्याच व्यक्तीला आपण मग स्टिरॉइडची ट्रीटमेंट वगैरे देतो की तो साईड इफेक्ट सुद्धा कमी होऊन जावा. असं सिमिलरली टार्गेटेड थेरपीसाठी स्किन रॅश आली आणि ती खूप जास्त त्रास देते पेशंटला, तर मग आम्ही डोस मॉडिफाय करणं की 250 मिलीग्रॅमची गोळी देतोय, मग ती थोडी पॉवर कमी करायची आहे का, अशा पद्धतीने. म्हणजे साईड इफेक्ट झाले तर त्याच्यासाठी मी सहसा काही ट्रीटमेंट सजेस्ट करतो, कारण साईड इफेक्ट्स, दुष्परिणाम होत आहेतच कमी लोकांमध्ये, फार कॉमन नाही आहेत असं. पण म्हणजे एक गोष्ट चांगली आहे की ह्या ज्या सगळ्या तुम्ही लेटेस्ट उपचार पद्धती सांगताय ह्या सगळ्या भारतामध्ये आत्ता आहेत, त्या आपण घेऊ शकतो. हो हो. फक्त त्याचं मला सांगा की कितपत कॉस्टिंग, म्हणजे काय किंमत आहे आणि ती परवडू शकते का सगळ्यांना? हो, तर आता जशी जशी एखादी ट्रीटमेंट जास्त रुळत जाते किंवा जास्त अवेलेबल होत जाते आपल्याकडे, तशी त्याची कॉस्ट कमी होत जाते.
म्हणजे जे कुठल्याही बाकी क्षेत्रांमध्ये आहे. तर त्याच पद्धतीने औषधे जेव्हा पहिल्यांदा येतात, कुठली नवीन टार्गेटेड थेरपी येते तेव्हा ती खूप महाग असते. इम्युनोथेरपी अजूनही तशी नवीनमध्येच मोडली जाते, कारण 2015 पासून ती भारतात जास्त उपलब्ध व्हायला सुरुवात झाली अशी. तर त्यामुळे इम्युनोथेरपी आजही खूप महाग आहे, लाखांमध्ये त्याची किंमत जाते. पण त्याचं सुद्धा आता म्हणजे ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत किंवा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, त्या भारतीय पॉप्युलेशनला त्यातल्या त्यात परवडण्याच्या रेंजमध्ये यावं म्हणून पेशंट असिस्टन्स प्रोग्रॅम्स देतात, की तुम्ही एक बॉटल किंवा एकदा एक सायकलचं औषध परचेस केलं, 1.5 लाख 2 लाख रुपयाचं, जे काही खूप महाग आहे हे, पण हे परचेस केलं तर त्याच्यानंतर दुसरी सायकल फ्री मिळते, मग तिसरी परचेस केली की चौथी फ्री मिळते. अशा पद्धतीने काही पेशंट असिस्टन्स प्रोग्रॅम्स असतात. किंवा तर असं हे एक्स्ट्रीमली हे खूप महाग असलेल्या औषधांबाबतीत असं होतं. आणि मग त्याचं बजेट पेशंटच्या इन्शुरन्समध्ये किंवा पेशंटच्या आवाक्यात आणण्यासाठी असं पण काही वेळा केलं जातं की तुम्ही 3 किंवा 4 सायकल परचेस करा, मग उरलेले वर्षभराची म्हणजे 16-17 सायकल्स फ्रीमध्ये मिळतील तुम्हाला. म्हणजे सुरुवातीला खर्च होतो पेशंटचा, मग पुढचे ट्रीटमेंट फ्री होते किंवा एकदम कमी खर्चात केली जाते. असं हे खूप महाग असलेल्या औषधांच्या बाबतीत केलं जाते. आता जी औषधं जसं म्हणालो, जी गेली 10 वर्ष 15-20 वर्ष पण उपलब्ध आहेत टार्गेटेड थेरपीमधली, त्यातली बरीचशी औषधं आज आपण सरकारी योजनांमध्ये पण उपलब्ध झालेली आहेत. अच्छा. सो ती तर म्हणजे गरीबात गरीब पेशंट असेल, कोणीही असेल, सर्वांना ती फार सहज पद्धतीने उपलब्ध आहेत आणि त्यांच्या कॉस्ट सुद्धा अगदी म्हणजे प्रति महिना 3-4 हजार रुपयापासून सुद्धा ते म्हणजे लाखांमध्ये पण जातात. बट उपलब्धता खूप वाढलेली आहे. आणि मी म्हणाल सरकारी योजनांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे आज ससूनमध्ये येणारा पेशंट आहे किंवा सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाणारे पेशंट आहेत, त्यांना सुद्धा ही औषधे फ्रीमध्ये मिळतात. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि त्याच्यावरील उपचार पद्धती. आणि डॉक्टर चकोर व्होरा यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, आत्ता आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती बघितल्या, तुम्ही सांगितल्या, पण मला सांगा की ह्या उपचार पद्धती साधारण किती वेळासाठी पेशंटला घ्यायला लागतात? हे कसं काय ठरतं? कॅन्सरच्या स्टेज आणि पेशंट फिटनेस जसं म्हणालो हेच निर्णायक असतात. तर जसं आता फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आहे, तर बऱ्याच वेळा फक्त सर्जरी पुरते, म्हणजे जस्ट एक महिन्याभराचा इलाज झाला आणि पेशंट कॅन्सर फ्री झाला, कॅन्सर मुक्त झाला, असं पण होतं आहे. पण ते 4थ्या स्टेजचा पेशंट असेल, 4थ्या स्टेजचा कॅन्सर असेल, कर्करोग असेल, तर पेशंटला आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आणि ती आयुष्यभर ट्रीटमेंट म्हणजे आता ती किमोथेरपीची ट्रीटमेंट आहे, टार्गेटेड थेरपीच्या गोळ्या आहेत किंवा टार्गेटेड थेरपीचं सलाईन आहे, हॉर्मोन थेरपीच्या गोळ्या आहेत ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाच्या कॅन्सरच्या पेशंटमध्ये. तर ह्या ट्रीटमेंट्स आयुष्यभर चालू शकतात. आणि पेशंटला म्हणजे जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली ठेवत किंवा ती नियर नॉर्मल म्हणजे नॉर्मलच्या जवळच राहून पूर्णपणे त्यांचं ऑफिसला जाणं किंवा त्यांचं जे काही कार्य आहे ते सगळं रुटीन वर्क करत करत ते ही ट्रीटमेंट चालू ठेवून हे सगळं रुटीन वर्क करू शकतात. असे पण अनेक लोक आहेत आज. आणि ते म्हणजे हाच बेनिफिट आहे नवीन ज्या ट्रीटमेंट्स आल्यात त्यांचा. कारण रेडिएशन, सर्जरी आणि किमोथेरपी हे एका पर्टिक्युलर काळापुरतं पेशंट सहन करू शकतो. किमोथेरपी पण असं आयुष्यभर घेणं शक्य होत नाही कोणाला. म्हणजे फार क्वचित असा एखादा व्यक्ती असतो की ज्याला किमोथेरपी आपण बऱ्याच वेळा दिली आणि तरी त्याचा फिटनेस चांगला राहिला. पण त्या उलट इम्युनोथेरपी ही आपण सलग 2 वर्ष देतो. 2 वर्षात जर आजार वाढला नाही किंवा आजारावर एक कंट्रोल आला, नियंत्रण मिळालं, तर त्यापुढे आपल्याला इम्युनोथेरपी थांबवता येते. म्हणजे आणि त्याच्यानंतर फक्त दर 3 महिन्याने, दर 6 महिन्याने आम्ही पेट स्कॅन्स किंवा CT स्कॅन्स करायला सांगतो. आजार जर वाढताना दिसला त्यानंतर तरच त्याला परत ट्रीटमेंट सुरू केली जाते. म्हणजे सो इम्युनोथेरपीचं जर तुम्ही विचारलं तर अंदाजे 2 वर्ष ट्रीटमेंट दिली जाते. टार्गेटेड थेरपीच्या गोळ्या किंवा सलाईन असतील तर ते आयुष्यभर चालू राहतात. पण पेशंटला सहन होईल या पद्धतीने. आणि किमोथेरपी किंवा रेडिएशन हे एका फार लिमिटेड काळापुरतं सहसा सजेस्ट केलं जातं. पण काही व्यक्तींमध्ये ते पण आपल्याला कंटिन्यू किमोथेरपी चालू ठेवावी लागते. असे
बरं. सो हे म्हणजे किती काळ, तर त्याचं असं आपल्याला एक थोडं एक्सप्लेनेशन देता येईल. स्टेज 2 आणि स्टेज 3 मधले जे पेशंट असतात, तर स्टेज 2 कॅन्सर किंवा स्टेज 3 कॅन्सरमधल्या पेशंट्सना सहसा एक 4, 6 किंवा 8 महिन्याची ट्रीटमेंट पुरेशी असते. बरं. पण ते पण म्हणजे कुठला अवयव आहे, हां. त्याची स्टेज काय आहे, त्याच्यात कुठलं टार्गेट आहे का, त्याचं ऑपरेशन होऊ शकतं का, असे अनेक प्रश्न असतात. आणि पेशंट कसा रिस्पॉन्ड करतोय ट्रीटमेंटला. सो तसं आहे. बट इन जनरल स्टेटमेंट द्यायचं झालं तर एक 4 ते 8 महिन्याची ट्रीटमेंट ही पहिल्या 3 स्टेजेसमधल्या कॅन्सर पेशंटला पुरेसी असते. बरं. आणि स्टेज 4च्या पेशंटला बऱ्याच वेळा आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यायची असते. पण मग आता मला सांगा की ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सचा सक्सेस रेट काय, म्हणजे थोडक्यात कॅन्सर बरा होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. आणि वाढत्या संख्येत लोक बरे होत आहेत, कॅन्सरपासून मुक्त होत आहेत, आणि ही फार आनंदाची किंवा चांगली गोष्ट आहे. नक्कीच. आजच्या तारखेला पाहिलं तर 100रातले 50 ते 60 लोक लवकर कॅन्सर डिटेक्ट करतायत आणि बरे होऊ शकतायत. आजही 100रातले 40 ते 50 लोकांना स्टेज 4मध्ये कॅन्सर समजतो, आणि त्यांच्या केसमध्ये आपल्याला पूर्णपणे कॅन्सर मुक्त नाही करता येत पेशंटला, पण कॅन्सर कंट्रोल करता येतोय. अच्छा. एक उदाहरण म्हणून सांगतो की जसं पूर्वी म्हणालो की फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर आम्ही डॉक्टर लोक सुद्धा पेशंट किंवा फॅमिलीला सांगायचो की हाँ 6 महीने का लाईफ है, 1 साल का लाईफ है, 6 महिने ते वर्षभराचं आयुष्य आहे, एवढंच. पण आज हे जर स्टेटमेंट दिलं तर मी फार चुकीचं सांगितलं असं होईल. कारण आज जसं टार्गेटेड थेरपीच्या काही गोळ्या आहेत, तर त्यामुळे पेशंट 5-5 वर्ष आणि 5 वर्ष बिना त्रासाचं फक्त दररोज एक गोळी घेऊन जगतोय, आणि 100रातले 60 पेशंट तसे जगतायत. आज 100 फुफ्फुसाचे लंग कॅन्सरचे पेशंट आले तर त्यातल्या 50 ते 60 लोकांमध्ये काही ना काही टार्गेट मिळतंय, कुठलं ना कुठलं तरी म्युटेशन सापडतंय की ज्याला आपल्याला टार्गेटेड थेरपीची गोळी देता येते किंवा फक्त इम्युनोथेरपी देता येते. म्हणजे जर आज 100 लंग कॅन्सर पेशंट आले तर त्यातल्या फक्त 40 ते 50 लोकांना आम्हाला किमोथेरपी ऑफर किंवा किमोथेरपी आम्ही घ्या म्हणतो, स्टेज 4मधले म्हणतोय. आणि 50 ते 60 लोकांना आम्ही सांगतो की हां सर तुम्ही फक्त एक गोळी घ्या किंवा फक्त इम्युनोथेरपीचं सलाईन घ्या. सो हा जो बदल झाला आहे त्याच्यामुळे आयुष्य बरंच वाढतं आहे, म्हणजे सक्सेस रेट खूप सुधारलेला आहे. इवन किमोथेरपीची सुद्धा औषधे नवीन पद्धतीची जी आली आहेत आणि त्याची साईड इफेक्ट मॅनेजमेंट जी सुधारली आहे, त्यामुळे आज फक्त किमोथेरपीच्या हेल्पनी, किमोथेरपीच्या ट्रीटमेंटनी सुद्धा पेशंट 1.5-2 वर्षांच्या पलीकडे जायला सुरुवात झालेली. अच्छा. आणि त्या जोडीला इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि अजून ॲडिशनल्स. सो त्यामुळे आज आम्ही फार क्वचित लोकांना सांगतो की बाबा छोटं आयुष्य आहे. ते आजही सांगावं लागतंच, कारण काही केसेसमध्ये पेशंटची तब्येत किंवा पेशंटचं फिटनेस खूप खराब असतो, तेवढा फिट नसतो त्यावेळी राहिलेला पेशंट, आणि त्यामुळे मग ट्रीटमेंटचे पर्याय सीमित राहतात किंवा फार कमी पर्याय त्यांना देता येतात. मग त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीत आम्ही त्यांना सांगतो की लाईफ छोटं आहे, किंवा अगदीच कोणी 85-90 वर्षाचे आहेत, मग त्या सिच्युएशनला पेशंट पण म्हणतो माझे हाल करू नका, मला त्रास देऊ नका ट्रीटमेंट. सो त्यावेळी आम्ही पेशंटचं जे डिसिजन आहे, पेशंटचा जो निर्णय आहे, त्याला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. ॲज अ फॅमिली, ॲज अ डॉक्टर आपण ते रिस्पेक्ट करून मग तिथे वी ॲक्सेप्ट की ओके. मग आता ह्या सगळ्यातून तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल, काय संदेश द्याल कॅन्सरबद्दल? किंवा मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की भीती वाटते कॅन्सर म्हटल्याबरोबर, तर माझ्याच मनातले बरेचसे प्रश्न, शंका दूर झालेत, पण तुम्ही प्रेक्षकांना म्हणून काय सांगाल? आज मेसेज किंवा कॅन्सरविषयी आज भीती नसली पाहिजे आपल्या मनामध्ये. अवेअरनेस म्हणजे जागरूकता डेफिनेटली पाहिजे, आणि कॅन्सरच्या ह्या ज्या सर्व नवीन उपचार पद्धती आहेत आणि आधीच्या पण जुन्या म्हणजे पूर्वीपासूनच्या चालत आलेल्या उपचार पद्धती, यांच्याविषयी जी जाणीव आपण नीट करून घेतली, आणि आपल्या एरियातले, आपल्या शहरातले जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांना भेटून जर योग्य सल्ला घेतलात तर आपल्या परिवारात ज्याला कोणाला कर्करोग आहे त्याचा कर्करोग बरा तरी होईल, किंवा त्याच्यावर नियंत्रण तरी एका चांगल्या काळासाठी, काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी सुद्धा चांगला कंट्रोल त्याच्यावर आणता येऊ शकतो, आणि एक चांगलं लाईफ मिळू शकतं. सो कॅन्सरला घाबरू नका, कॅन्सरविषयी फक्त जागरूक राहा आणि योग्य सल्ला घ्या.
प्रेक्षक हो, कॅन्सर झाला आहे म्हणून घाबरून जाऊ नका. डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ज्या काही उपचार पद्धती आहेत त्याबरोबरच अनेक नवीनही उपचार पद्धती आता आपल्याला अवेलेबल आहेत. सो त्यांचा फायदा घ्या. फक्त स्वतःचे डॉक्टर स्वतः बनू नका. योग्य त्या डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या. डॉक्टर, तुम्ही आज आलात आणि आम्हाला या सगळ्या भीतीदायक विषयावरती खूप योग्य आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं, आमच्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.